वटवृक्षाचे बी मोहरीहूनही सूक्ष्म असे असे आपल्या मनात येते तरी काय. स्वामी विवेकानंद यांचा जीवनही वटवृक्षासारखेच होते. 12 जानेवारी 1863 रोजी पौष कृष्ण सप्तमीला कलकत्ता येथील सिमला विभागात श्री विश्वनाथ दत्त व भुवनेश्वरी देवी ह्या मातापित्यांच्या पोटी या दैवी बाळाचा जन्म झाला. ह्याचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. कुणाला कल्पना असेल की याच्या उन्हापुऱ्या 39 वर्षाच्या आयुष्यात हे एक प्रचंड व्यक्तिमत्व विकसित होईल, जे देश काळ ह्यांच्या सीमा ओलांडून जगभर संचार करेल. निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या परिस्थितीत असलेल्या स्त्री पुरुषांमध्ये आत्मिक शक्तीचा शाश्वत महिमा जागेल. निर्भयपणे सतत लोक कल्याणाची स्फूर्ती देत राहील. सत्य, न्याय, मैत्री यांच्या प्रेरणा देत राहील. जन्मजात सौंदर्य घेऊन आलेले हे तेजस्वी, प्रतिभावंत, शूरवीर बाळ एका नवयुवकात परिणत झाले. तरीही नरेंद्रनाथ नावाचा हा तरुण विश्ववरेण्य स्वामी विवेकानंद होईल याची कुणालाच कल्पना नाही. परंतु त्याच्या 18व्या वर्षी श्री रामकृष्णांनी त्याला प्रथम दर्शनीत ओळखले होते. तो कोण, त्याचे प्रयोजन काय हे त्यांनी जाणले होते. श्री रामकृष्णांच्या योगचक्षू समोर त्याचा पूर्ण जीवनपट प्रकाशमान झाला होता. श्री रामकृष्णांनी त्यांच्या शिष्यांना, विशेष करून त्यागी शिष्यांना, साधन, भजन, त्याग, तपस्या यांचे धडे देऊन विश्वधर्म चक्रासाठी, युग धर्म चक्रासाठी प्रेरित केले होते. यावेळी त्यांनी विवेकानंदांकडे विशेष लक्ष पुरवून या कार्यासाठी त्यांना जाणीवपूर्वक तयार केले. पुढे योगी विवेकानंदांनी साऱ्या जगात दिपवून टाकणारे महान कार्य तडीस नेले. भागीरथाने जसे स्वर्लोकीची गंगा भूतलावर आणली होती, तसेच श्री रामकृष्णांनी सप्तऋषी मंडळातील त्या ध्यानमग्न ऋषीला भूतलावर जनकल्याणासाठी व जगाच्या उद्धारासाठी आणले होते. यासाठी सारे जग, विशेष करून भारत, श्री रामकृष्णांचा चिरकाल ऋणी राहील. स्वामी विवेकानंद हे श्री रामकृष्णांच्या वर्णाचे मूर्तिमंत स्वरूप होते. स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून श्री रामकृष्णांनी अखिल मानवतेच्या कल्याणासाठी विश्वधर्म युग धर्मचक्राची स्थापना केली. स्वामी विवेकानंदांनी या युग धर्मचक्राचा जगभर प्रसार केला. स्वामी विवेकानंदांना वयाच्या 6व्या वर्षी शाळेत घालण्यात आले, पण तो सवंगड्यांसोबत राहून वाईट गोष्टी शिकत आहे हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी घरी शिक्षक नेमून त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली. 7व्या वर्षी ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी इंग्रजी शिकण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे होते की इंग्रजी ही विदेशी भाषा आहे, ती आम्ही का शिकावी, आपलीच भाषा आपण शिकावी. पण नंतर त्यांचा विचार बदलला. त्यांनी उत्साहाने इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली. आता आपण त्यांच्या कार्यांची माहिती घेऊ. स्वामी विवेकानंद यांचे कार्य भारतीय तत्वज्ञान, अद्वैत वेदांत व योग यांचा प्रचार करणे, तसेच श्री रामकृष्ण मिशनची स्थापना करून जनसेवा करणे. 1893 मध्ये शिकागो विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्मातील तत्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करणे हे होते. आता आपण त्यांच्या प्रमुख कार्यांची माहिती घेणार आहोत. श्री रामकृष्ण मिशनची स्थापना करून त्यांनी आरोग्य सेवा, शिक्षण सेवा व आपत्कालीन मदत करणे हे कार्य केले. 1893 मध्ये अमेरिकेतील विश्व धर्म परिषदेत त्यांनी हिंदू धर्मातील व वेदांत धर्मातील तत्वज्ञानांचे प्रतिनिधित्व करून जगभरात भारतीय संस्कृतीचा परिचय करून दिला. कर्मयोग, भक्तयोग, ज्ञानयोग व राजयोग यासारख्या योगांच्या मार्गांचे महत्त्व सांगून व वेदांत तत्वज्ञानाचा प्रचार केला. व राष्ट्रवादी प्रेरणा, तरुणांना उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश देऊन राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित केले. शिवज्ञानी, जीवसेवा, मनुष्यामध्ये असलेल्या देवाची सेवा करणे या तत्वज्ञानावर आधारित महत्त्व सांगितले. स्वामी विवेकानंदांनी निराकार सगुण ब्रह्माची उपासना केली. अन्य सदस्यांप्रमाणे ते रूढींची व रीतिरिवाजांची निंदा करत. त्यांचे म्हणणे होते की स्त्री शिक्षणाचा व स्त्री स्वातंत्र्याचा ते मोठ्या द्वेषाने प्रचार करत. स्वामी विवेकानंद यांनी व त्यांचे गुरुबंधू तारकनाथ यांनी कलकत्ता येथील वराहनगर भागात एका पडक्या इमारतीचे मठात रूपांतर केले. तिथे लोकप्रवाद असा होता की भूताखिताचा इथे वावर आहे, त्यामुळे तिथे श्री रामकृष्ण देवांची वस्तू व त्यांनी वापरलेल्या भस्मास्तींचा कलश तिथे आणून ठेवला व तिथे श्री रामकृष्णांचे त्यागी भक्त राहू लागले. व नंतर त्यांनी साधन, भजन, त्याग ह्याचे कार्य सुरू केले व अवघ्या 1.5 महिन्यानंतर श्री रामकृष्णांच्या महाप्रसादानंतर त्यांच्या इच्छेनुसार वराहनगर येथील मठाची स्थापना झाली. एवढे बोलून मी माझे शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.